सर्वात पहिले एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स याच्यामधला फरक आपल्याला समजला पाहिजे. एलिमेंट्स असे केमिकल सबस्टन्सेस आहे जे दुसऱ्या कोणापासून बनलेले नाही आहे, ज्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे. आणि कंपाऊंड्स याच्या उलट एलिमेंट्सपासून बनलेले राहते. एक दोन एक्झाम्पल घेतलं तर आपल्या लक्षात येईल. जसं NaCl आहे, ज्याला आपण कॉमन सॉल्ट म्हणतो. तर NaClचा फॉर्म्युला आहे NaC. फॉर्म्युला जर पाहिला आपण तर त्याच्यामध्ये Na आणि Cl हे दोन एलिमेंट आढळते. याचा अर्थ कॉमन सॉल्ट जो आहे तो सोडियम आणि क्लोरीनचा बनलेला आहे. सोडियम आहे आणि त्याला अटॅच क्लोरीन आहे. तर NaCl हा कंपाऊंड आहे, कारण तो दोन एलिमेंट्सपासून बनून आहे, सोडियम आणि क्लोरीन. याच्या उलट सोडियम स्वतः आणि क्लोरीन स्वतः हा दुसरा कोणापासून बनलेला नाही. म्हणजे सोडियम आणि क्लोरीन हे एलिमेंट्स आहे, त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे, ते दुसऱ्या कोणापासून बनलेले नाही आहे. पण NaCl मात्र कंपाऊंड आहे, तो Na आणि Cl पासून बनलेला आहे. सिमिलरली वॉटर पहा. वॉटरचा फॉर्म्युला H2O आहे. तो वॉटर हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून बनलेला आहे, म्हणजे वॉटर काय आहे, कंपाऊंड आहे. याच्या उलट हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन्ही पण काय आहे, एलिमेंट्स आहे. तर पहिला हा फरक महत्त्वाचा लक्षात तुमच्या आला पाहिजे की एलिमेंट हे स्वतंत्र अस्तित्व असणारे जे दुसऱ्या कोणापासून बनलेले नाही आहे, आणि कंपाऊंड्स जे ते एलिमेंट्सपासून बनलेले आहे, दोन किंवा अधिक. जसं वॉटर जे आहे, वॉटरमध्ये दोन कंपाऊंड्स आहे, एलिमेंट्स आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. NaCl मध्ये दोन एलिमेंट्स आहे, Na आणि Cl. मग अजून थोडेसे कॉम्प्लिकेटेड घेतले आपण, जसं H2SO4 घेतलं, सल्फ्युरिक ॲसिड. तर त्याच्यामध्ये हायड्रोजन आहे, सल्फर आहे, ऑक्सिजन. म्हणजे कंपाऊंडमध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक एलिमेंट्स कंबाईन झालेले राहते. तर या एलिमेंट्स आता सध्याच्या घडीला असे 118 एलिमेंट्स माहिती आहे. पण आजपासून 200 वर्षापूर्वी जवळपास 1800 शतकात फक्त 30 एलिमेंट्स माहीत होते. तर या 30 एलिमेंट्स पासून मग हे 118 एलिमेंट्स हळूहळू एक 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 एकचा शोध लागत गेला. आता आपल्याला 118 एलिमेंट्स माहीत आहे. तर एलिमेंट्सची जेव्हा संख्या वाढायला लागली, ती एलिमेंट्सच्या क्लासिफिकेशनची गरज भासते. कारण जशी जशी एलिमेंटची संख्या वाढली, तर एलिमेंटचा अभ्यास करण्याच्या दृष्टीनं मग त्यांना वेगवेगळे गट पाडणं आवश्यक झालं त्याचं. तर या दृष्टीने जो सर्वात पहिला एफर्ट झाला तो जर्मनीमध्ये झाला. 1817 साली एक जर्मन सायंटिस्ट आहे, त्याचं नाव आहे डोब्रायनर. यानं सर्वात पहिलं एलिमेंटचं क्लासिफिकेशन करायचा प्रयत्न केला. तर त्यानं काय केलं, त्या काळात जे 30 एलिमेंट्स माहीत होते त्या 30 एलिमेंट्सचा त्यानं स्टडी केला. त्याचं असं म्हणणं होतं का ह्या एलिमेंट्सच्या ज्या प्रॉपर्टीज राहते हे त्यांच्या ॲटॉमिक मासशी रिलेटेड राहते, म्हणजे त्यांच्या ॲटमच्या वजनाशी. ॲटमचं वजन जसं बदलते तसं प्रॉपर्टीसुद्धा बदलते. तर त्याने या 30 एलिमेंट्सचा अभ्यास केला. तर त्याच्या असं लक्षात आलं का 3 एलिमेंट्सचे असे ग्रुप्स तयार करता येते. त्या ग्रुप्सला त्यांना नाव दिलं ट्रायड. तर ट्रायड हा असा ग्रुप आहे ज्याच्यामधले तिन्ही एलिमेंट्सच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या सारख्या राहतात. जसं 1 2 3 ट्रायड्स आपल्याला दिले आहे. पहिली ट्रायड आहे लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. तर ही जी ट्रायड आहे ते याला ट्रायड काय म्हटलं जात आहे, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम या तिघांच्या प्रॉपर्टी सारख्या आहे. मग दुसरी ट्रायड आहे कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम. कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम या तिघांच्या प्रॉपर्टी सारख्या. मग या तिघांना एका ट्रायडमध्ये टाकलं. तर ट्रायडचा अर्थ आहे ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर प्रॉपर्टीज. असा ग्रुप 3 एलिमेंट्सचा ज्यांच्या प्रॉपर्टी कशा आहे, सारख्या आहे. असे ट्रायड्स तयार केल्यानंतर त्याची एक दुसरी गोष्ट लक्षात आली की ह्या ट्रायडला जर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास अरेंज केलं
म्हणजे हे जे 3 एलिमेंट्स आहे त्यांना जर ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमानं अरेंज केलं तर पहिल्या आणि तिसऱ्याच्या ॲटॉमिक मासची जर बेरीज केली आणि त्याला 2ने डिवाईड केलं तर जवळपास मधातल्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास तयार होतं. जसं आता आपण काही कॅल्क्युलेशन करून पाहू शकतो. जसं पहिला जो ट्रायड आहे लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम, याच्यामध्ये लिथियमचं जे ॲटॉमिक मास आहे ते आहे 6.9. पोटॅशियमचं ॲटॉमिक मास आहे 39.1. मग 6.9 आणि 39.1 यांचं ॲडिशन करून त्याला 2ने जर डिवाईड केलं तर 23 येते. 23 सोडियमचा ॲटॉमिक मास आहे जो मिडल एलिमेंट आहे. म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्याच्या ॲटॉमिक मासची बेरीज करायची आणि त्याला 2ने जर डिवाईड केलं तर मधातला ॲटॉमिक मास मिळतं. आता हे सोडियमच्या बाबत एक्झॅक्ट आलं, 23 आलं. बऱ्याचशा जसं आता दुसरा ट्रायड आपण जेव्हा पाहू तेव्हा लक्षात येईल का हे जे ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट होत आहे ते एक्झॅक्टली नाही आहेत पण जवळपास सारखं येतं. जसं आता सेकंड जो ट्रायड आहे तो आहे कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरी. त्याच्यामध्ये कॅल्शियमचा ॲटॉमिक मास आहे 40.1 आणि बेरियमचा ॲटॉमिक मास आहे 137.3. मग यांचा जर ॲव्हरेज घेतला आपण या दोघांची बेरीज करून त्याला जर 2ने डिवाईड केलं ते इथं आहे 88.7. हे कॅल्क्युलेटेड ॲटॉमिक मास आहे. पहिल्याचा आणि तिसऱ्याचा जर ॲव्हरेज घेतला आपण ते किती येतं आहे 88.7 आणि ॲक्च्युली स्ट्रॉन्शियमचा ॲटॉमिक मास किती आहे 87.6. म्हणजे रिलेटेड आहे, जवळपास. त्याच्यावर एक क्वेश्चन विचारल्या जाते. तुम्हाला एक ट्रायड दिल्या जाते आणि विचारल्या जाते का वेदर धिस ट्रायड इज डोबर्नर्स ट्रायड ऑर नॉट. तर ते कसं डिटरमाइन करायचं. अगोदर ते जे 3 एलिमेंट्स आहे त्यांना इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास अरेंज करायचं. म्हणजे ज्याचा ॲटॉमिक मास कमी तो सर्वात पहिले ठेवायचा, मग त्याच्यापेक्षा जास्त तो सेकंड नंबरवर आणि सर्वात जास्त तो थर्ड नंबर. एकदा असं अरेंज केलं का पहिल्याचं आणि तिसऱ्याचं ॲव्हरेज घ्यायचं. ॲव्हरेज घ्यायचं म्हणजे काय घ्यायचं, पहिल्याचा आणि तिसऱ्याची बेरीज करायची ॲटॉमिक मासची, त्याला 2ने डिवाईड करायचं आणि पाहायचं का हे जे डिवाईड केल्यानंतर जी संख्या आली ती मधातला जो एलिमेंट आहे त्याच्या ॲटॉमिक मासच्या जवळपास आहे की नाही. ते जर जवळपास असेल तर मग ते डोबर्नरचं ट्रायड आहे, अदरवाईज नाही आहे. आपण नंतर मग त्याचे 1-2 एक्झाम्पल पाहू आपण. तर हा सर्वात पहिला एफर्ट होता एलिमेंटच्या क्लासिफिकेशनच्या बाबत जो डोबर्नरनं केला 1817 साली. त्यानं काय केलं, त्या काळी जे 30 एलिमेंट माहीत होते त्या सगळ्यांच्या प्रॉपर्टीचा अभ्यास केला आणि समान प्रॉपर्टी असणाऱ्या 3-3चे ग्रुप तयार केले. त्याला त्यानं ट्रायड म्हटलं. तर ट्रायडची डेफिनेशन कशी आहे, ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर प्रॉपर्टीज. ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर प्रॉपर्टीज. असे ट्रायड्स केल्यानंतर त्याची एक दुसरी गोष्ट लक्षात आली का ह्या ट्रायडमधले जे एलिमेंट आहे ते जर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास अरेंज केले तर पहिल्या आणि तिसऱ्याचं जर ॲव्हरेज घेतलं तर जवळपास दुसऱ्याचा ॲटॉमिक मास तयार होतं. तर हा जो क्रायटेरिया आहे का पहिल्याचं आणि तिसऱ्याचं ॲव्हरेज म्हणजे मिडल एलिमेंटचा ॲटॉमिक मास, हा क्रायटेरिया डोबर्नरचं ट्रायड ओळखण्यासाठी वापरता येतं. म्हणजे समजा एखादं ट्रायड दिलेलं आहे आपल्याला, ते जर ओळखायचं असेल का डोबर्नरचं आहे की नाही आहे तर काय करायचं, त्याला इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास अरेंज करायचं, पहिल्या आणि तिसऱ्याचं ॲव्हरेज घ्यायचं. जर मधातल्या एलिमेंट एवढं जर ते आलं, एक्झॅक्टली नाही आहेत, जवळपास येते, तर मग ते डोबर्नरचं ट्रायड आहे, अदरवाईज नाही आहे. पण याच्यात प्रॉब्लेम असा आला का हा पहिला एफर्ट होता म्हणून डोबर्नरचं नाव आहे. त्या काळी जे 30 एलिमेंट होते तर 30 एलिमेंट म्हणल्यावर 10 ट्रायड्स तयार व्हायला पाहिजे होते. 3 एलिमेंट्स ईच म्हणजे 10 ट्रायड्स तयार व्हायला पाहिजे होते. पण ॲक्च्युली 4च ट्रायड डोबर्नर तयार करू शकला. फक्त 4 ट्रायड म्हणजे 4-3 12 एलिमेंट्स फक्त ह्या पद्धतीने क्लासिफाय करता आले त्याला. बाकीचे जे एलिमेंट्स आहे 18 जवळपास ते ह्या पद्धतीने क्लासिफाय नाही झाले. त्यांच्यामध्ये तो असे समान प्रॉपर्टी असणारे 3-3 एलिमेंट शोधू नाही शकला. तर हे डोबर्नरच्या ट्रायडचं लिमिटेशन आहे. लिमिटेशन काय आहे, तो फक्त 12 एलिमेंट्सला क्लासिफाय करू शकता, फक्त 4 पेअर तो शोधू शकला. बाकीचे जे 18 एलिमेंट्स होते
त्याच्यामध्ये त्याला असे ट्रायड्स सापडले नाही. पण हा पहिला एपोर्ट असल्याच्यानं डोबर्नरचं नाव तुमच्या आता आपल्याला 200 वर्षानंतर आपल्या टेक्स्टबुकमध्ये आलेलं आहे. तर ही झाली, हा पहिला पॉईंट झाला या चॅप्टरचा, डोबर्नर्स ट्रायड्स. पुन्हा एकदा आपण रिवाइज करू शॉर्टमध्ये. तर डोबर्नरचे ट्रायड काय? ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर प्रॉपर्टीज. दुसरा पॉईंट काय लक्षात ठेवायचा? वेन elements of a triad are arranged in increasing order of atomic mass, the atomic mass of middle element is approximately equal to average of atomic masses of first and third element. आणि तिसरा जो पॉईंट लक्षात ठेवायचा आहे ते लिमिटेशन आहे. डोबर्नरचं ट्रायडचं लिमिटेशन काय आहे? तो फक्त 3 ते 4 ट्रायड शोधू शकला, म्हणजे फक्त 12 एलिमेंट्स क्लासिफाय करू शकला. बाकीचे जे 18 एलिमेंट्स आहे ते क्लासिफिकेशनच्या बाहेर राहून गेले. आता याच्यावरचा एखादा क्वेश्चन पाहू आपण. जसं टेक्स्टबुकमध्ये तुमचा क्वेश्चन आहे, तो क्वेश्चन पहा कसा आहे. आयडेंटिफाय डोबर्नर्स ट्रायड्स इन फॉलोइंग. जसं आता मी फळ्यावर लिहितो एक दोन. जसं पहिलं आहे मॅग्नेशियम, 24.3 हे ॲटॉमिक मास आहे. हे एलिमेंट हे त्याचा ॲटॉमिक मास. कॅल्शियम 40.1 आणि स्ट्रॉन्शियम 87.6. ठीक आहे, अशी एक 3 एलिमेंट्सची पेअर दिलेली आहे किंवा ट्रायड दिलेला आहे. आता आपल्याला ओळखायचं आहे का हे जे ट्रायड आहे हे डोबर्नर्स ट्रायड आहे की नाही आहे. कसं ओळखायचं ते? पहिली स्टेप आहे यांना इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास अरेंज करायचं. म्हणजे ज्याचा ॲटॉमिक मास सर्वात कमी आहे तो पहिल्या नंबरवर ठेवायचा. तर ठीक आहे, ही पहिल्या नंबरवर राहील. मग याच्यापेक्षा जास्त कॅल्शियम, म्हणजे हे ऑलरेडी इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास अरेंज आहे. कधी कधी नाही राहणार, मग ते अगोदर तसं अरेंज करून घ्या. मग क्रायटेरिया काय? एखादा ट्रायड डोबर्नरचं ट्रायड आहे की नाही आहे हे ओळखण्याचा क्रायटेरिया काय? का पहिल्याचं आणि तिसऱ्याचं ॲव्हरेज ह्या दुसऱ्याच्या बरोबरीनं पाहिजे. मग आपण आता फर्स्ट अँड थर्ड, हे फर्स्ट एलिमेंट, हा सेकंड, हा थर्ड. तर पहिल्याचा आणि तिसऱ्याचं ॲव्हरेज सेकंड एवढं येते का पाहाच. मग ॲव्हरेज atomic mass of first and third element या पद्धतीने सॉल्व करायला लागेल ते. मग पहिल्याचं आहे 24.3 प्लस 87.6 डिवायडेड बाय 2. आता हे ॲडिशन करून जर आपण दोन्ही डिवाइड केलं तर किती येते पहा. 6 आणि 3 9, 7 आणि 4 11, 9 आणि 2 11, 111.9. याला दोन्ही डिवाइड करू आपण आता. 5 पुन्हा 5 19 9, 55.9 येत आहे. हे काय झालं? ॲव्हरेज ऑफ ॲटॉमिक मास ऑफ फर्स्ट अँड थर्ड एलिमेंट. मग आता आपला जो मिडल एलिमेंट आहे त्याचा ॲटॉमिक मास चेक करा. ते आहे 40 आणि 55.5 मध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. याचा अर्थ आपला जो क्रायटेरिया आहे का मधातल्या एलिमेंटचं जे ॲटॉमिक मास आहे ते पहिल्याच्या आणि तिसऱ्याच्या ॲव्हरेज एवढं पाहिजे, तर तो फेल होता इथं. मिडल एलिमेंटचा ॲटॉमिक मास 40 आहे आपल्याला दिलेलं आणि कॅल्क्युलेशनद्वारा ते 55.9 येतं. याचा अर्थ हे डोबर्नरचं ट्रायड नाही आहे. तर तुम्ही याचा आन्सर असं लिहू शकता ॲज ॲटॉमिक मास ऑफ कॅल्शियम is not
similar to average of किंवा average atomic mass of first and third element this triad is not a Doberer triad. या टाईपचा एक 2 मार्काचा वगैरे क्वेश्चन येऊ शकते किंवा एक MCQ येऊ शकते. तुम्हाला अशी पेअर दिलेली राहील आणि विचारलं जाईल का डोबर्नरचं ट्रायड आहे की नाही आहे. तर सिंपल आहे, पहिल्याचं आणि तिसऱ्याचं ॲव्हरेज घ्यायचं आणि ते मधातल्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मास एवढं आहे की नाही ते चेक करायचं. आता जसं बाय हे 55.9 आलं, याच्या जवळपास जर असेल 56 असेल किंवा 56.9 किंवा 54 असेल, म्हणजे या ॲव्हरेजच्या जवळपास पाहिजे. एक्झॅक्टली मॅच नाही झालं तरी चालते, पण जवळपास जर असेल तर तुम्ही म्हणू शकता का ते डोबर्नरचं ट्रायड आहे. पण इथं खूप मोठा डिफरन्स आहे, 15चा डिफरन्स आहे. हे 40 आहे तर हे 55 आहे. याचा अर्थ तो जो क्रायटेरिया आहे तो इथं फेल होत आहे, म्हणून हे डोबर्नरचं ट्रायड नाही आहे. ते या पद्धतीनं बाकीचे तुम्ही सॉल्व करू शकता. पहिली स्टेप काय करायची, यांना ॲटॉमिक मासनुसार अरेंज करावं. ज्याचा ॲटॉमिक मास सर्वात कमी तो पहिल्या नंबरवर, मग हे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचं. पहिल्याचा आणि तिसऱ्याचा ॲव्हरेज घ्यायचं, ते मधातले एवढं आहे का ते पाहायचं. समजा जर असेल तर ते डोबर्नरचं ट्रायड आहे, अदरवाईज नाही.